पाचोरा तहसील कार्यालयातील दोघांनाही हडपले 1,20,00,000। पाचोरा तहसील कार्यालयातील तत्कालीन महसूल सहाय्यक अमोल सुरेश भोई यांनी मुख्यमंत्री युवा प्रशिक्षणार्थी गणेश हेमंत चव्हाण या दोघांनी नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांच्या नावावर बनावट यादी तयार करून तब्बल 1,20,13,517 रुपयांचा शासकीय निधीचा अपहार केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय। शेतकऱ्यांना मिळणाऱ्या आपत्ती अनुदानामध्ये फेरफार करत आरोपींनी 347 शेतकऱ्यांची बनावट नोंदणी केली। या प्रकरणी तहसीलदार विजय बनसोडे यांनी पाचोरा पोलिसात फिर्याद दाखल केली असून अमोल सुरेश भोई याला निलंबित करण्यात आले। सर काय सांगणार? नमस्कार। पाचोऱ्यामध्ये जो 1.25 कोटींचा अपहाराचा एक प्रकार समोर आलेला, नेमका काय प्रकार? नमस्कार। गेल्या वर्षी ऑक्टोबर 24 मध्ये अतिवृष्टी अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं होतं। आपण त्याचे पंचनामे केलेले होते। चालू वर्ष 28 फेब्रुवारीचा शासन निर्णय आला आणि 70 कोटी पाचोरासाठी अनुदान मंजूर झालेलं होतं। आपण मार्च पासून शेतकऱ्यांच्या अकाउंटला जवळपास 40,000 शेतकऱ्यांना पैसे वाटप केलेले आहे त्याच्यापैकी। परंतु ज्यावेळेला जुलै महिन्यामध्ये ज्या याद्या आहेत त्या गावामध्ये प्रसिद्ध केल्यानंतर एका गावातून अशा समोर तक्रारी आल्या की शेतकऱ्यांचे काही नावं आहेत यादीमध्ये, परंतु त्यांच्या अकाउंटला पैसे जमा झालेले नव्हते। मग मला आमच्या तलाट्यांनी 2 आठवडे त्याच्यावर अभ्यास करून मला अहवाल सादर केला आणि 11 ऑगस्टला अहवाल आल्यावर असं निदर्शनात आलं की त्याच्यावर संबंधित लिपिकाने थोडं जाणीवपूर्वक चुकीचं काम केलेलं दिसून आलं। त्याच्यामध्ये खोलात गेलो, पूर्ण तालुक्याचा डाटा तपासला तर मला 225 लोक चालू वर्षी की ज्याची अमाऊंट 85 लाख होते आणि त्याच्यावर परत 225 पैकी गेल्या वर्षीचं चेक केलं, पाठीमागे गेलं तर 2023 मध्ये देखील 125 लोक दिसून आले। असे एक त्यावेळेचे 30 लाख म्हणजे टोटल 350 असे लोक की आणि 1,20,00,000 रक्कम त्याच्यात दिसून आली। काही 2022चे देखील पंचनामे खोटे बनावट आढळून आलेले आहेत। त्याच्यावर FIR दाखल केलेली आहे आणि पुढची चौकशी चालू आहे, तपास पोलीस करीत आहेत। पाचोरा येथे 1.25 कोटीचा अपहार केल्याची घटना घडली होती, या संदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला, काय सांगणार? पाचोरा पोलीस स्टेशनमध्ये पाचोराचा तहसीलदारांचं फिर्यादीवरून एक फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। या गुन्ह्यामध्ये जून 2022 पासून जून 2024 पर्यंतचं जे नैसर्गिक आपत्ती बाधित लोकांना देणारे अतिवृष्टीचं अनुदान आहे त्या अनुदानाचं खोटे नाव कम्प्युटरमध्ये फीड केलेलं आहे आणि त्याच्यानुसार म्हणजे गव्हर्नमेंटचं बाधित लोकांना दाखवून 1,20,00,000 रुपयाचं गव्हर्नमेंटचं फसवणूक केलं म्हणून गुन्हा दाखल आहे। आणि ह्याच्यातला आरोपी आहे 2 लोक आहेत, एक अमोल सुरेश भोई हा महसूल सहाय्यक आहे आणि दुसरा एक आरोपी आहे गणेश चव्हाण, हाही ते तहसील ऑफिसमध्ये काम करतायत। दोन्ही आरोपी आहे, दोन्ही आरोपी सध्या फरार आहे आणि याविषयीचा तपास चालू आहे। आर्थिक गुन्हे शाखेकडे ट्रान्सफर करणार? हां, या गुन्हे म्हणजे 1 करोडच्या वरती रक्कम असल्यामुळे EOW कडे ट्रान्सफर करण्यात आलेला आहे। किती शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचा किंवा घोड झाल्याचा प्राथमिक अंदाज?